अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा प्रश्नोपनिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रकरण संपले आणि तिसरं प्रकरण मागच्या रविवारी थोडी सुरुवात केलेली होती तिसऱ्या प्रकरणाची। तेव्हा तिसरा जो प्रश्न आहे त्या तिसऱ्या प्रश्नावर मी भाष्य करायला सुरुवात केलेली होती, तर त्याची थोडीशी पुनरावृत्ती करून हा प्रश्न काय आहे आणि ह्याच्यामध्ये नेमकं काय काय विचारलेलं आहे हे समजणं आपल्याला आवश्यक आहे। तेव्हा इथे अश्वलायननी प्रश्न विचारला आहे आणि तो प्राणाच्या संदर्भातला विचारला आहे। ते पिप्पलाद ऋषींना हा प्रश्न विचारताना अश्वलायन ऋषी असं म्हणतात की इथे संबंध जो विषय आहे ना हा प्राण तत्वावरच पूर्ण विषय आहे आणि त्या प्राणाचे विविध जे अंग आहेत त्या विविध दृष्टिकोनातून प्राणा संदर्भामध्ये हे ज्ञान पिप्पलाद ऋषींनी दिलेलं आहे आणि त्या संदर्भात अतिशय मार्मिक असे हे प्रश्न आहेत। तेव्हा अश्वलायन मुनींनी महर्षी पिप्पलादांना प्राणाच्या संदर्भामध्ये 6 प्रश्न विचारले। त्यामध्ये पहिला प्रश्न असा होता की ज्या प्राणाची महिमा तुम्ही तुमच्या विवेचनामध्ये पूर्वी केली होती, तर तो जो प्राण आहे तो प्राण कशापासून उत्पन्न होतो, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की तो प्राण जो आहे तो मनुष्याच्या शरीरामध्ये कशा प्रकारे प्रवेश करतो, हा दुसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न असा होता की हा जो प्राण आहे हा विभाजित झालेला असून तो शरीरामध्ये विविध भागामध्ये कशा प्रकारे स्थिर आहे, हा तिसरा प्रश्न आहे। आणि चौथा प्रश्न असा आहे की हा प्राण जेव्हा एका शरीराला सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जात असतो तेव्हा तो प्राण पहिल्या शरीरातून कशा प्रकारे बाहेर पडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये कशा प्रकारे जातो, असा हा चौथा प्रश्न आहे। आणि 5वा प्रश्न जो आहे तो या बाह्य पंचमहाभूतात्मक जगतामध्ये हा कशा प्रकारे हा प्राण या सर्व जगताला धारण कशा प्रकारे करतो, असा हा प्रश्न आहे। आणि पुढे शेवटचा 6वा प्रश्न असा आहे की मन आणि इंद्रिय ह्या सर्व आध्यात्मिक जे तत्व आहेत या सर्व आंतरिक जगतामध्ये तो प्राण कशा प्रकारे या सर्व आध्यात्मिक तत्वांना धारण करत असतो, असे हे एकूण 6 प्रश्न आहेत आणि त्याच्यावरचं विवेचन या प्रकरणात सुरू केलेलं आहे। तेव्हा इथे प्राणाच्या विषयामध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पहिल्यांदा आपल्याला समजणं आवश्यक आहे आणि नंतर एकानंतर एक त्याचं हे उत्तर दिलेलं आहे। तेव्हा या उत्तरामध्ये पिप्पलाद ऋषी जे म्हणतात की अश्वलायन ऋषींना ते सांगतात की तू खरोखरच जे प्रश्न विचारले ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि अत्यंत कठीण असे प्रश्न आहेत, परंतु मी तो असं नक्की जाणतो की तू वेदाचा यथायोग्यपणे अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास करूनच तुला ही जिज्ञासा निर्माण झाली आहे। म्हणजे मुख्य काय आहे की पिप्पलाद ऋषी हे पाहतायत की ज्यांनी प्रश्न विचारलाय तो उगाचच काहीतरी तर्कातून बाहेर आलेला असं नाहीये, तर वेदाचं अध्ययन केलं, गांभीर्याने अध्ययन केलं आणि अध्ययन केल्यानंतर प्राणतत्व या वेदामध्ये जिथे जिथे सांगितलंय त्याचा अभ्यास केल्यानंतर हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ह्या प्रश्नाच्या संदर्भात तुझं चिंतनही खूप झालेलं आहे। त्यामुळे तू जे काही प्रश्न विचारले आहेस त्याचं मी दखल घेतलेली आहे आणि म्हणून मी हे निश्चित जाणतो की केवळ तर्कबुद्धीने तू हा प्रश्न विचारला नाही, तर तू अध्ययन करून आणि श्रद्धा ठेवून वेदावर निष्णात अशी श्रद्धा तुझी आहे आणि त्या श्रद्धेतून आणि अध्ययनातून तुला हे प्रश्न निर्माण झालेले असल्यामुळे मी तुला ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चित देईन, अशा प्रकारचं पिप्पलाद ऋषी हे म्हणतात। आणि पुढे ते म्हणतात की हा जो प्राण आहे, आता उत्तर द्यायला सुरुवात केली की पहिला जो प्रश्न आहे हा प्राण कशापासून उत्पन्न होतो, तर या तिसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। आणि त्या उत्तरात ते म्हणतात की हा जो प्राण आहे हा परब्रह्म परमेश्वरापासून उत्पन्न होत असतो। ज्या प्रकारे जी सावली पुरुषाच्या अस्तित्वानेच उत्पन्न होत असते आणि ती सावली नेहमी त्या पुरुषाच्याच आश्रयामध्ये असते, अगदी त्याच प्रकारे हा जो प्राण आहे तो परमात्म्याच्याच आश्रयामध्ये असतो आणि तो ह्या शरीरामध्ये मनाने केलेल्या संकल्पाने तो प्राण
प्रवेश करत असतो. म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करण्याकरता मनाचा संकल्प आवश्यक आहे आणि उत्पत्ती त्याची जी आहे ती परब्रह्म परमेश्वरापासून आहे, असं या तिसऱ्या मंत्रामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं. आणि हे 3 मंत्र आपण पूर्ण केले. त्याच्यानंतर चौथ्या मंत्राला आपण अगदी प्रारंभ केला होता. तर चौथा काय आहे तो आपण पाहूया, की अश्वलायनच्या ह्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर या उत्तरामध्ये आरंभ केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की ज्याप्रमाणे एक सम्राट ह्या विविध गावामध्ये हे आपले सगळे जे सरदार असतील किंवा त्या प्रतिनिधी असतील, तर असे हे प्रतिनिधी चक्रवर्ती महाराज हे विविध स्थानावर विविध ग्रामामध्ये हे त्या ठिकाणी तिथे नियुक्त करतात आणि त्या अधिकाऱ्यांना त्यांचं काम काय आहे हे समजावून सांगतात आणि त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. असं ज्याप्रमाणे असतं, अगदी त्याचप्रमाणे हा जो प्राण आहे, मुख्य प्राण, तर तो दुसऱ्या आपल्या स्वतःच विभाजन करून तो पंचप्राणांना तयार करतो आणि हा मुख्य प्राण त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून प्रत्येक प्रकारच्या प्राणाला हे विविध प्रकारचं काम हा सांगत असतो आणि ते काम त्यांच्याकडून तो करून घेत असतो. असं हे उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलंय की प्राणाचं स्वतः विभाजन करून, म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान असं जे काही 5 जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्राण स्वतः आहेच आहे. तेव्हा हा जो प्राण आहे हे 5 प्रकारच्या प्राणांनी स्वतःचं विभाजन करून तो शरीराच्या विविध स्थानामध्ये त्याला त्यांच्या विविध भिन्न भिन्न अशा कार्याची नियुक्ती करून त्यांच्याकडून ते कार्य तो करून घेत असतो. असा हा चौथा मंत्र आपण मागच्या वेळेस पाहिला. आता आपण पुढे जाऊया, 5वा मंत्र. तेव्हा आता हा 5वा मंत्राचा संबंध काय आहे, तर इथे जो मुख्य प्राण आहे तो प्राण, अपान आणि समान ह्या तिघामध्ये ह्या मुख्य प्राणाची वस्ती कशी असते आणि त्या प्राणाचं नेमकं कार्य काय असतं हे ह्या श्लोकात सांगितलंय. तर मंत्र असा आहे की पायुपस्थे अपानम चक्षुः श्रोत्रे मुख नासिकाभ्याम प्राणः स्वयं प्रतिष्ठते मध्ये तु समानः एष ह्योत उद्धतमनं समन्नयति तस्मादेताः सप्तर्चिषो भवन्ति. अन्वय असा आहे की प्राणः पायुपस्थे अपानम नियुक्ते स्वयं मुखना सिकाभ्याम चक्षुः श्रोत्रे प्रतिष्ठिते तु मध्ये समानः एषः हि एतः हुतम अन्नम समम नयति तस्मात् एताः सप्त अचिर्षिः भवन्ति. शब्दशः अर्थ असा आहे की तो जो प्राण आहे तो प्राण कुठे कुठे आणि कसा कसा आहे, तर तो प्राण स्वतः अपानामध्ये, म्हणजे अपान नावाचा जो प्राणाचा जो भाग आहे तो गुदा आणि उपस्थ ह्या दोन्हीमध्ये तो त्या ठिकाणी असतो आणि तो स्वतः मुख्य प्राण जो आहे तो मुखामध्ये आणि नासिकाद्वारे विचरण करत असतो आणि त्यानंतर तो पुढे नेत्र आणि श्रोत्रामध्ये तो स्थित असतो आणि शरीराच्या अगदी मधोमध मध्यभागामध्ये तो समान ह्या नामाने तो राहत असतो. असा हा समान वायू या प्राणाग्नीमध्ये हवन केल्यानंतर अन्नास समस्त शरीरामध्ये यथायोग्य समभावाने पोहोचत असतो. त्यापासून ह्या 7 ज्वाला विषयांना प्रकाशित करणाऱ्या आणि वरच्या द्वारास उत्पन्न होत असतात. आता हे प्राण, अपान आणि व्यान, प्राण, अपान आणि समान ह्या 3 प्राणाबद्दलची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि तिन्हीचे कार्य कसं असतं हे सांगितलंय. तेव्हा हा मुख्य जो प्राण आहे तो स्वतः मात्र मुख आणि नासिकेद्वारे विचरण करतो. म्हणजे आपण जेवण करतो, आपण श्वास घेतो आणि आपण डोळ्यांनी पाहतो, तर त्यामुळे हा मुख्य प्राण हा मुखाच्या माध्यमातून, नासिकेच्या माध्यमातून, नेत्र आणि श्रोत्राच्या माध्यमातून तो कार्य करत असतो. अपान हा गुदा व उपस्थ याच्यामध्ये अपानाची स्थापना असते आणि ह्याचं कार्य जे आहे ते मलमूत्र हे शरीराच्या बाहेर काढणे, रजवीर्य आणि गर्भास बाहेर काढणे हे अपानाचे, म्हणजे शरीरातून बाहेर काढण्याचं कार्य हे अपान करत असतं.
म्हणून अपानाचं कार्य हे अधः दिशेला आहे आणि प्राणाचं काम हे ऊर्ध्व दिशेला आहे असं आपण पाहतो. आणि ह्या दोन्ही प्राणाशिवाय शरीराच्या अगदी मध्यभागी म्हणजे नाभीमध्ये हा तिसरा जो प्राण आहे तो म्हणजे समान. तर हा समान वायू जो आहे तो प्राणरूपाच्या मध्येच प्राणरूपाला अग्नी म्हटलेलं आहे. त्या प्राणामध्ये हा समान जो आहे तो अग्नीप्रमाणे हवन करत असतो आणि उदरामध्ये टाकलेल्या अन्नास ह्या ठिकाणी हा समान जो आहे तो अग्नीचं जसं हवन असतं त्याप्रमाणे ह्या उदरात आलेल्या अन्नावर हा समान प्राण हा अग्नीप्रमाणे त्याच्यावर हवन करतो आणि त्याचं सारभूत चूर्ण तयार करतो. आणि मग हे सारभूत जे चूर्ण आहे ते सारभूत चूर्ण असलेलं जे अन्न आहे ते पुढे सर्वत्र अंग प्रत्यंगामध्ये यथायोग्य अशा समभावाने तो समान प्राण पोचवत असतो. अशा या अन्नाच्या सारभूत रसाला या संपूर्ण शरीरामध्ये 7 ज्वाला ज्याप्रमाणे असतात त्या प्रकारे 7 प्रकाराने या 7 विषयामध्ये विषय असतो प्रकाशित करत असतो. 7 विषयामध्ये म्हणजे हे 7 इंद्रियाचा संबंध आहे आणि त्या 7 इंद्रियांना जे विषयाचं ज्ञान होतं तर त्या ज्ञानाला प्राप्त करण्याकरता जे अन्नभूत सार अन्नाचं सारभूत जे रस आहे ते रस त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे समान प्राण करतो. आणि मग ते इंद्रिय जे आहेत हे विषय प्राप्त करण्याकरता हे सक्षम होतात प्रकाशित होतात. तेव्हा त्याच्यामध्ये 2 नेत्र 2 कान 2 नासिका आणि 1 मुख असे हे 7 आहेत. म्हणजे 7 विषय सांगताना त्याने 7 कशाबद्दल सांगितलंय तर 2 नेत्र 2 डोळे 2 कान आणि 2 नासिकाचे छिद्र असे हे 6 आणि 7वा जो आहे तो मुख अशी ही रसना असे हे 7 द्वार उत्पन्न करून त्याला त्या रसास पुष्ट करून ते आपल्या कार्य करण्यास ते समर्थ होत असतात. असं या अपान प्राणाचे जे काही लक्षण आहे ते लक्षण या ठिकाणी दिलेले आहे. म्हणून प्राण अपान आणि समान या 3 माध्यमातून हे शरीराचं सर्व कार्य कसं कसं होतं याचं हे थोडक्यात वर्णन आहे. आणि आता पुढे हे 3 झाल्यानंतर आता व्यान नावाचा प्राण म्हणजे 3 प्रकारचे झाले प्राण अपान आणि समान. आता व्यान व्यान ह्या विषयावर पुढचा मंत्र आहे आणि तिथे व्यान बद्दल ते म्हणतात की हृदय शेष आत्मा अत्रैत तदेक शतम नाडीनाम तासाम शतम शतमेकैक श्याम द्वासप्तती प्रतिशाखा नाडी सहस्राणी भवन्त्यासु व्यान चरती. अन्वय असा आहे की एषः ही आत्मा हृदय अत्र एतत् नाडीनाम एकशतम तासाम एकैकस्याम शतम शतम द्वासप्ततीः प्रतिशाखा नाडी सहस्राणी भवन्ति असु व्यानः चरती. तर त्याचा शब्दशः अर्थ असा की हा जो प्रसिद्ध जीवात्मा जो आहे तो जीवात्मा ह्या हृदय देशामध्ये राहत असतो. मनुष्याच्या हृदयामध्ये तो जीवात्मा राहतो. तेव्हा ह्या हृदयामध्ये हा मूलरूपात कसा असतो हा जो जीवात्मा आहे तो कशा प्रकारे कार्यरत करतो तर त्या हृदयातून 100 नाड्यांचा समुदाय असतो आणि त्यापैकी 1 नाडीमध्ये 101 शाखा असतात. 100 शाखा असतात. अशा 100 नाडीमध्ये प्रत्येक नाडीत 100 शाखा असतात म्हणजे 100 गुणिले 100 अशा प्रकारचे. आणि त्या प्रत्येक नाडीच्या 72 सहस्त्र प्रतिशाखा म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा प्रत्येक नाडीमध्ये 72 सहस्त्र प्रतिशाखा या त्याच्यामधून निर्माण होतात. आणि ह्या संबंध इतक्या प्रचंड अशा 72,000 नाड्यामध्ये व्यानवायू हा विचरण करत असतो. म्हणजे व्यानवायू जो असतो तो हृदयातून 100 नाड्या प्रत्येक 100 नाड्यामध्ये परत 100 शाखा आणि प्रत्येक शाखेमध्ये 72 अशा सहस्त्रादी 72 सहस्त्र प्रतिशाखा अशा प्रकारे ह्या नाड्या निर्माण होतात. आणि इतक्या ह्या 72 सहस्त्र नाड्यामध्ये
जो प्राणवायू जो जो विचरण करून जो फिरत असतो त्याला व्यानवायू असं म्हणतात. आणि तो हृदयाच्या देशापासून तो रक्ताचं अभिसरण, रक्ताचं शुद्धीकरण हे करत असतो आणि त्याच्या अधिष्ठानात तो जीवात्मा असतो. तेव्हा तो जीवात्मा रक्ताचं अभिसरण आणि रक्ताला शुद्ध करण्याचं काम हे अतिशय विस्ताराने सबंध शरीरामध्ये 72 सहस्त्र नाड्यामध्ये तो करत असतो. अशा या शरीरामध्ये तेव्हा आशय असा आहे की या शरीरामध्ये जो हृदय प्रदेश आहे तेथे जीवात्म्याचे निवासस्थान असते आणि त्यामध्येच हे मूलभूत 100 या नाड्या 101 नाड्या असतात आणि त्या प्रत्येक 100 नाड्याच्या प्रत्येक नाडीमध्ये 100 अशा प्रकारचे शाखा त्या ठिकाणी असतात. प्रत्येक शाखामध्ये त्या 72 हजार प्रतिशाखा असतात. अशा प्रकारे या शरीरामध्ये एकूण 72 म्हणजे ह्या सगळ्या मिळून त्याची बेरीज केली तर 72 कोटी नाड्या तयार होतात आणि ह्या 72 कोटी नाड्यामध्ये हा व्यानवायू विचरण करत असतो आणि जीवनी शक्ती प्रदान करत असतो. असं हे एकंदरीत पूर्ण गणित सांगितलंय. त्यामुळे ह्याच्यामध्ये ह्या हृदय जो आहे हृदयामध्ये हे केवढ्या प्रकारचं कार्य होत असतं की तो जीव जो आहे तो त्या हृदयातच बसलेला आहे. त्या जीवात्मा जो आहे त्याचं स्थानच हे हृदय आहे आणि अंगुष्ठ मात्र हृदय आपण म्हणतो तर त्या हृदयातूनच मेंदूमध्ये सुद्धा जे ब्रह्मरंध्र आहे त्याचाही संबंध ह्या हृदयाशी जोडलेला आहे आणि या पूर्ण हृदयामधूनच हे संबंध कार्य चालू असतं. तर हृदय या शब्दाचाच अर्थ मी मागे सांगितला होता की घेणे आणि देणे. ऋ म्हणजे घेणे आणि द म्हणजे देणे आणि य म्हणजे नियंत्रण ठेवणे. असं ऋ द आणि य असे 3 अक्षर आहेत आणि या 3 अक्षराचा अर्थ असा आहे की घेणे, देणे आणि नियंत्रण ठेवणे. अशा प्रकारचा जो व्यापार आहे तो ज्या हृदयातून होतो त्या हृदयामध्ये तो जीवात्मा बसलेला आहे आणि त्या जीवात्म्याच्याच नियंत्रणाखाली या 72 कोटी नाड्या या सर्वत्र पसरलेल्या आहेत संबंध शरीरामध्ये आणि तिथे जीवनी शक्ती त्या ठिकाणी त्यांनी प्रदान केलेली आहे. असं ह्या चौथ्या प्राणाबद्दल हा 6वा मंत्र आहे. त्यानंतर पुढे 7वा मंत्र जो आहे तो उदान वायूच्या संदर्भात आहे. आता आपण पाहिलं की प्राण, अपान, समान आणि व्यान असे हे 4 प्रकार आपण प्राणाचे पाहिले. आता आपण 5वा प्रकार जो पाहतोय तो त्याला उदान वायू किंवा उदान प्राण असं म्हणतो आपण. तर या उदान वायूचं स्थान हे कुठं आहे, त्याचं कार्य कशा प्रकारचं आहे हे अश्वलायनाच्या 4थ्या प्रश्नाचं उत्तर आता ह्या श्लोकामध्ये पिप्पलाद महामुनी हे त्या ठिकाणी सांगतायत. तेव्हा मंत्र असा आहे की अथैक योर्ध्वः उदानः पुण्येन पुण्यम लोकम नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्य लोकम. अन्वय असा की अथ एकया उदानः ऊर्ध्वः चरति सह पुण्येन मनुष्यम पुण्यम लोकम नयति पापेन पापम नयति उभाभ्याम एव मनुष्य लोकम नयति. अर्थ याचा शब्दशः अर्थ असा आहे की उदान नावाचा जो वायू आहे तो कुठे आहे तर ती एक अशी नाडी आहे की त्याच्याद्वारे उदान वायू वरच्या दिशेने विचरण करत असतो. म्हणजे ऊर्ध्व दिशेला जी काही वायू जो जातो तो केवळ उदान वायू आहे. बाकी सगळ्या अध दिशेला हा व्यान आहे. आपण 72 कोटी ज्या नाड्या पाहिल्या या अध दिशेला सगळ्या शरीरात पसरतात. पण त्याच हृदयातून एकच नाडी आहे जी वरच्या ऊर्ध्व दिशेला जाते. त्या नाडी जी आहे ती उदान वायूची नाडी आहे. तेव्हा त्या उदान वायूला त्या वर ऊर्ध्व दिशेने जाणाऱ्या नाडीमधून त्याचं विचरण किंवा त्याचं कार्य चालू असतं. तेव्हा ते कार्य काय आहे तर पुण्यकर्माच्या द्वारा मनुष्यास पुण्य लोकात हा उदान वायू घेऊन जातो. ऊर्ध्व दिशेमध्ये जाताना जेव्हा शरीराचा त्याग प्राण करत असतो आणि प्राण शरीरातून बाहेर जातो तेव्हा या शरीरातून बाहेर जाण्याकरता जो मदत करणारा जो पंचप्राणापैकी कोणता प्राण आहे तर उदान प्राण आहे किंवा त्याला उदान वायू असं म्हटलेलं आहे. हा उदान वायू हे ऊर्ध्व दिशेला जाणारी
ही एकच नाडी आहे हृदयातून जाणारी, आणि ती सहस्रार चक्रातून म्हणजे शिरोभागातल्या अंतिम चक्रातून ती ऊर्ध्व दिशेने जाते. आणि पुण्यकर्म करणाऱ्या माणसाकरता हा उदान वायू जो आहे तो पुण्यलोकामध्ये म्हणजे स्वर्ग असेल किंवा वैकुंठ असेल ह्या दिशेने तो प्राण जो आहे तो जीवात्म्याला घेऊन जातो. परंतु जो पापकर्म करतो त्याला मात्र हा उदान वायू ऊर्ध्व दिशेने घेऊन जात नाही. तर पापकर्माच्या कारणाने त्याला पापयोनीमध्ये घेऊन जावं लागतं, तर तिथे तो घेऊन जातो. आणि पाप आणि पुण्य दोन्ही प्रकारच्या कर्माद्वारे जीवास जेव्हा दोघांचंही कुठेतरी संतुलन झालेलं आहे त्यावेळेस जीवाला पुन्हा एकदा मनुष्य देह प्राप्त होतो. आणि मग ही जी काही उदान वायू जो आहे तो परत एकदा मनुष्य देह प्रदान करत असतो. असं म्हणजे त्या प्राणाला ह्या शरीरातून त्याच्या पूर्वकर्माच्या अनुसार योग्य त्या देहामध्ये पोहोचवण्याचं काम हा उदान वायू करत असतो. असं हे महत्वपूर्ण कार्य आहे. तेव्हा जर पापकर्म असेल तर तो इतर योनीमध्ये जाईल पापयोनीमध्ये, आणि पुण्यकर्म असेल तर तो ऊर्ध्व दिशेने तो उत्तम लोकामध्ये तो पोहोचतो. असं या अपान वायूचं ह्या ह्या उदान वायूचं हा या ठिकाणी संबंध आहे. तेव्हा या वर दाखवलेल्या ज्या 72 कोटी नाड्यापासून भिन्न असलेली जी एक स्वतंत्र नाडी, कारण 72 कोटी नाड्या ह्या अध दिशेने जाणार आहेत, तेव्हा याच्यापेक्षा वेगळी असणारी एक जी नाडी आहे जी इतरांशिवाय आणखी एक अधिक असते, ह्या नाडीला सुषुम्ना नाडी असा योगशास्त्रामध्ये म्हणतात. किंवा ज्यावेळेस मनुष्य आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी ज्यावेळेस तो ध्यान करत असतो तेव्हा ते ध्यान करत असताना एक इडा आणि पिंगला अशा या दोन प्रकारच्या मार्ग आहेत की त्या ठिकाणी येणं आणि जाणं चालू असतं. त्याच्या मधोमध जी नाडी आहे जी ऊर्ध्व दिशेला सहस्रार चक्राकडे जाते त्या नाडीचं नाव आहे सुषुम्ना नाडी. तीच ती उदान वायू घेऊन जाणारी ती सुषुम्ना नाडी आहे. तेव्हा ही जी नाडी कशी आहे तर ती हृदयापासून निघून वर सरळ मस्तकात गेलेली असते आणि त्या सुषुम्ना नाडीद्वारे हा उदान वायू ह्या शरीरामधील वरच्या दिशेने तो विचरण करत असतो. अशा प्रकारे अश्वलायनाचा जो तिसरा प्रश्न आहे की हा प्राण एका देहातून दुसऱ्या देहात कसा जातो, तर त्या ठिकाणी उदान वायूचा संबंध दाखवलेला आहे. आणि उदान वायूनी तो प्राण एका शरीरातून उत्तम अशा लोकांमध्ये जो पुण्यशील मनुष्य आहे त्याला शुभकर्माच्या भोगाचा हा त्या ठिकाणी उदय होतो आणि त्याला उदान वायूच अन्य सर्व प्राण आणि इंद्रिय सहित वर्तमान शरीरातून तो बाहेर निघून पुण्य लोकांमध्ये अर्थात स्वर्ग आदी उच्च लोकांमध्ये तो घेऊन जातो. म्हणजे तो उदान वायू इतर सर्व प्राणाला म्हणजे उरलेले सुद्धा 4 प्राण त्यानंतर पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार ह्या सर्व समुच्चयाला आपल्याबरोबर घेऊन तो उत्तम लोकांमध्ये घेऊन जातो आणि त्याला पुढचा तो जन्म देत असतो. पण मात्र पापकर्माने युक्त असलेल्या माणसाला असं होत नाही, तर तो शुकर कोकर आदी पाप योनीमध्ये जातो, रौरवादी नरकात घेऊन जातो आणि तेथे जो पाप आणि पुण्य अशा दोन्ही प्रकारच्या कर्माचं मिश्रण ज्यावेळेस संतुलित होतं तेव्हा भोगासाठी पुन्हा तो अभिमुख होऊन जातो आणि पुन्हा एकदा मनुष्याच्या शरीरात येतो. असं हे कार्य जे आहे हे उदान वायूचं आहे. तेव्हा उदान वायू उद ह्या शब्दाचा अर्थ वर आहे आणि आन म्हणजे नेणारा, म्हणून उदान शब्द जो आहे उद आन वर घेऊन जाणारा असा तो प्राणाचा अंश आहे. आणि त्या असंख्य नाड्यातून एकच नाडी जी आहे ऊर्ध्व दिशेला जाते आणि ती पुण्यलोकामध्ये देवलोकात त्याला हे घेऊन जात असते. असा एकंदरीत त्याचा पूर्ण अर्थ आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. हा 7वा मंत्र झाल्यानंतर आता आपण पुढच्या 8व्या मंत्राकडे जाऊया की ह्या 2 मंत्रामध्ये 8वा आणि 9वा पुढचा जो आहे तो त्याच्यामध्ये अश्वलायनाचा 5वा आणि 6व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तेव्हा या 2 मंत्रामध्ये अश्वलायन जे पुढचे जे 2 प्रश्न विचारले आहेत की ते प्राण इंद्रियासहित ह्या शरीरातून दुसऱ्या
शरीरामध्ये जाण्यासंबंधी इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे ह्या पूर्ण 8व्या मंत्रामध्ये. तर ते मंत्र असा आहे की आदित्यौ ह वै बाह्या प्राण उदत्येश हेनम चाक्षुषम प्राणम अनुग्रहणान पृथिव्याम या देवता सैषा पुरुषस्या अपानाम वष्ट अभ्यंतरा यदाकाशः स समानो वायुर्व्यानः. अन्वय असा की ह आदित्यः वै बाह्यः प्राणः एषः हि एनं चक्षुषं प्राणम् अनुगृह्णान् उदयति पृथिव्यां या देवता सा एषा पुरुषस्थ अपानम अवष्टभ्य वर्तते अंतरा यत् आकाशः सह समानः वायुः व्यानः. याचा शब्दशः अर्थ असा आहे की हे निश्चितच आहे की सूर्यच बाह्य सृष्टीमध्ये सूर्य हाच प्राण आहे आणि हेच ह्या नेत्रासंबंधी प्राणावर अनुग्रह करत असतो आणि तो उदय होत आणि त्याचा उदय होत असतो. तेव्हा सूर्य हे प्राणाचंच प्रतीक आहे आणि संबंध ब्रह्मांडामध्ये जी प्राणाची ऊर्जा सर्वत्र प्रसरते ती केवळ सूर्यानेच होते आणि सूर्य हाच खऱ्या अर्थाने या संबंध ब्रह्मांडातला प्राण आहे आणि तो नेत्रावर सुद्धा अनुग्रह करून तो उदयास येत असतो. की त्यानंतर जो अपान वायूची शक्ती जी असते त्या शक्तीने युक्त जी देवता आहे तीच ह्या मनुष्याच्या अपान वायू स्थिर करत असते. म्हणजे ही अपान वायू शक्ती सुद्धा बाहेर ब्रह्मांडात सर्वत्र आहे आणि प्राणशक्ती सुद्धा बाहेर ब्रह्मांडात सर्वत्र आहे. तर प्राण ही सूर्याच्या रूपामध्ये आहे आणि अपान वायूची जी शक्ती आहे ती देवता सुद्धा या ब्रह्मांडात आहे आणि ती मनुष्याच्या शरीरामध्ये अपान वायू प्रदान करते आणि प्राणवायू प्रदान करते. या मनुष्याच्या या अपान वायू स्थिर करत असते. पृथ्वी आणि स्वर्गाच्या मध्ये जो आकाशरूप अंतरिक्ष लोक आहे तेथेच समान वायू आहे आणि हा वायूच व्यान म्हणून सुद्धा पुढे कार्यरत होतो. तेव्हा या 8व्या मंत्राचा आशय असा आहे की असं निश्चितपणे आपल्याला समजलं पाहिजे की सूर्यच सर्व बाह्य ब्रह्मांडाचा प्राण आहे. तेव्हा हाच मुख्य हा प्राण सूर्यरूपाने उदय होत असतो आणि शरीराच्या बाह्य अंग प्रत्यंगास हा सूर्यच पुष्ट करत असतो आणि नेत्रेंद्रिय रूप आध्यात्मिक शरीरावर अनुग्रह करत असतो. त्याला पाहण्याची शक्ती देणारा, डोळ्याला पाहण्याची शक्ती देणारा आणि प्रकाश देणारा तो प्राणरूपी सूर्यच आहे. आणि पृथ्वीमधील जी देवता आहे अर्थात अपान वायू शक्ती आहे. पृथ्वीमध्ये अपान वायू शक्ती आहे आणि सूर्यामध्ये प्राणवायू शक्ती आहे. तेव्हा तीच ही मनुष्यामध्ये राहणारी अपान वायूला आश्रय देत असते आणि तेथेच त्यास टिकून ठेवत असते. ही अपान वायूची शक्ती गुदा आणि उपस्थ इंद्रियास सहाय्य करून त्याला बाह्य स्थूल आकारास धारण करत असते. पृथ्वी आणि स्वर्ग यामध्ये असणारं जे आकाश आहे तेथे समान वायू आहे आणि तोच समान वायू ह्या शरीराच्या बाह्य अंग प्रत्यंगास अवकाश निर्माण करून त्याचे रक्षण करत असते आणि शरीराच्या मध्ये असणारा हा जो समान वायू आहे तो सुद्धा भ्रमणासाठी शरीरामध्ये अवकाश निर्माण करत असतो. म्हणजे इथे दोन्हीची तुलना केली आहे. संबंध समष्टीमध्ये हे समान जो आहे तो पृथ्वी आणि स्वर्ग ह्याच्यामध्ये जो आहे भाग तो आकाश जो भाग आहे ते त्या ठिकाणी समान वायू आहे आणि तो समान वायू शरीराच्या मधोमध असून तो संबंध शरीरामध्ये अवकाश निर्माण करणार आहे. याच्या सहाय्याने पुढे श्रोत्रेंद्रिय शब्दाचे श्रवण करत असतो. तर श्रोत्रेंद्रिय निर्माण होतं याच्याच कारणाने आणि श्रोत्रेंद्रियानेच शब्दांचं श्रवण होतं कारण श्रोतेंद्रियाचं कार्यच हे श्रवण करण्याचं आहे. तेव्हा ह्याच्या सहाय्याने श्रोत्रेंद्रिय व शब्दाचे श्रवण करण्याचे कार्य होतं. आकाशात विचरण करणारा जो वायू आहे त्यालाच बाह्य स्वरूप आहे आणि हा शरीराच्या बाहेरील अंग प्रत्यंगाच्या स्थानावर तो क्रिया करत असतो आणि शांती प्रदान करत असतो. आता मध्य शरीरामध्ये जो व्यान वायू आपण आधी पाहिला की जो 72 कोटी नाड्यामध्ये संचरण करत असतो
तर तो संचरित असलेला तो जो वायू आहे तो त्वचा इंद्रियाच म्हणजे स्पर्शाचं ज्ञान देणार आहे. आता प्रत्येक प्रकारचा जो प्राण आहे तो विविध इंद्रियांना, प्रत्येक प्राणाला विविध इंद्रियाचं कार्य दिलेलं आहे आणि त्या त्या इंद्रियाला तो त्या ठिकाणी कार्यरत करण्याकरता कारणीभूत होतो. म्हणून व्यानवायूचा संबंध हा त्वचा इंद्रियास आहे की ज्याला ह्या त्वचा इंद्रियाला तो व्यानवायू ही प्रेरणा देऊन स्पर्शाचं ज्ञान प्रदान करत असतो. म्हणून ते स्पर्श ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं. अशा प्रकारे हे विविध इंद्रियांना विविध प्रकारचे प्राण जे पंचप्राण पंच ज्ञानेंद्रियाला पंच कर्मेंद्रियाला हे कार्यरत करतात आणि त्याचे जे काही विषय आहेत त्या विषयांना जाणण्याचं क्षमता त्यांच्यामध्ये देतात. असं ह्या ठिकाणी एकानंतर एक हे वर्णन केलेलं आहे. पुढे 9व्या मंत्रात याने उदान वायूच्या संदर्भात सांगितले की तेजो हवा उदानस्तस्मा रूप शांत तेजाः पुनर्भवम इंद्रियैर मनसी संपद्यमानैः. अन्वय असे की ह तेजः वै उदानः तस्मात् उपशांत तेजाः मनसी संपद्यमानैः इंद्रियैः पुनर्भवम. याचा शब्दचा अर्थ असा आहे की प्रसिद्ध असणारा जो तेजोमय उष्मा म्हणजे हा जो तेजोमय उष्मा आहे तोच उदान वायू आहे आणि या उदान वायूच्या कारणानेच या शरीरामध्ये तेज म्हणजे उष्मा राहते आणि त्यामुळे त्या ठिकाणी ज्यावेळेस तो उदान वायू शरीराच्या बाहेर जातो त्यावेळेस तो शांत झालेला असतो. जीवात्मा मनामध्ये विलीन झालेल्या इंद्रियाबरोबर राहून तो पुढे पुनर्जन्मास प्राप्त होत असतो. तेव्हा जोपर्यंत उदान वायू ह्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत तो तेजोमय राहून शरीराला उष्मा दाखवणारा असतो. शरीर जोपर्यंत उष्ण आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये उष्णता आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये तो प्राण आहे आणि तो प्राणच जो आहे तो उदान रूपामध्ये असतो. पण ज्यावेळेस हा उदान प्राण शरीरातून निघून जातो तेव्हा शरीर थंड पडतं आणि तो उदान वायू जीवात्म्याला आपल्या बरोबर मनामध्ये आणि इंद्रियांना बरोबर घेऊन तो पुनर्जन्माकरता पुढे जातो. असं या उदान वायूचं वर्णन केलंय. तेव्हा त्याचा आशय असा आहे की सूर्य आणि अग्नी या दोघांचा संबंध परस्पराशी आहे आणि अग्नीचा जो जे काही बाहेरील तेज असतो अर्थात जी उष्णता असते तेच उदान वायूचे बाह्य रूप आहे आणि तेच शरीराच्या बाहेरील अंग प्रत्यंगास थंड होऊ देत नाही. त्याची विशिष्ट त्याचं तापमान ठेवण्याचं काम हे उदान वायू हा करत असतो आणि शरीरामध्ये तो कधीही थंडी होऊ देत नाही. उष्मेला तिथे स्थिर करतो. ज्याच्या शरीरातून उदान वायू निघून जातो त्याचे शरीर हे गरम राहू शकत नाही. त्या कारणाने शरीराची गरमी शांत झाल्यावर त्यामध्ये राहणारा जीवात्मा त्याच्या मनामध्ये विलीन होतो आणि नंतर सर्व इंद्रियांना आपल्या बरोबर घेऊन त्या उदान वायूच्या बरोबर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. असं हे उदान वायूचं हे महत्वाचं कार्य आहे. म्हणून जोपर्यंत उदान वायू आहे तोपर्यंत जीवन आहे आणि ज्यावेळेस हे जीवन संपण्याची वेळ येते त्यावेळेस तो उदान वायू या शरीराच्या बाहेर गेलेला असतो आणि त्यावेळेस शरीर जे आहे थंड पडलेलं असतं. असं हे त्याचं लक्षण आहे. अश्वलायनाच्या चौथ्या प्रश्नाची बाब आपण चौथा प्रश्न असा आहे की प्राण जो आहे तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये अथवा एका लोकापासून दुसऱ्या लोकामध्ये तो प्रवेश कसा करतो ते या 10व्या मंत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा 10वा मंत्र असा आहे की ज्यच्चित्तस्ते नैष प्राणमायाती प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना यथा संकल्पितम लोकम नयाति. अन्वय असा की एषः यच्चित्तः तेन प्राणम आयाति प्राणः तेजसा युक्तः आत्मा यथा संकल्पितम लोकम नयति. अर्थ असा आहे की हा जो जीवात्मा आहे तो ज्या संकल्पाने युक्त होत असतो त्या संकल्पाच्या बरोबरच मुख्यतः प्राणामध्ये स्थित होऊन जात असतो. मुख्य जो प्राण आहे तो
तेज रूपात म्हणजे जो उदानाने युक्त असतो तो मन व इंद्रियांना युक्त असणाऱ्या जीवात्म्यास त्याच्या संकल्पानुसार भिन्न भिन्न लोक किंवा देहामध्ये घेऊन जातो. म्हणजे आता इथे मूळ कारण सांगितलंय की हा जो प्राण आहे तो का घेऊन जातो, तर त्या ठिकाणी जो संकल्प मनाने झालेला आहे त्या संकल्पाच्या अनुसारच तो उदान वायू त्या जीवात्म्याला आणि त्या मनबुद्धी चित्त अहंकार पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. त्याचं कारण जे आहे ते मनाचा संकल्प आहे. म्हणून याचा आशय असा आहे की मृत्यूसमयी या आत्म्याचा जसा काही संकल्प म्हणजे मनाचा किंवा जीवात्म्याचा हा जो संकल्प असतो त्याचे मन हे अंतिम क्षणी ज्या भावाचे चिंतन करत असते त्या भावाप्रमाणे संकल्प होतो आणि त्या संकल्पासहित मन इंद्रियाच्या बरोबर घेऊन ह्या प्राणात तो स्थित होतो आणि तो मुख्य प्राण म्हणजे उदान वायू जो आहे तो त्याच्यामध्ये मिळून जातो व मन इंद्रियासहित जीवात्म्यास त्या अंतिम संकल्पानुसार यथायोग्य अशा त्या भिन्न भिन्न लोक अथवा शरीरात तो घेऊन जातो. त्या कारणानेच मनुष्य हेच योग्य आहे की मनुष्याने निरंतर आपल्या मनामध्ये हे भगवंताचं चिंतन करावं. आयुष्यभर जर भगवंताचं चिंतन केलं तर शेवटी हा संकल्प भगवंताकडे जाण्याचा होईल आणि आयुष्यभर जर दुसऱ्याच काही विषयावरचं चिंतन केलं तर मृत्यूच्या समयी भलतेच काहीतरी विचार किंवा भलतेच काहीतरी संकल्प होतील आणि आयुष्यभर जरी पुण्याचं काम केलं तरी शेवटच्या क्षण जर चुकला तर मात्र तो उदान वायू त्या जीवात्म्याला भिन्न भिन्न ठिकाणी त्यांचे ते संकल्प पूर्ण करण्याकरता असे ते घेऊन जाईल. आणि म्हणून याच्यामध्ये बोध त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही अखंड भगवंताचं चिंतन करा. त्या भगवंताच्या चिंतनानेच तुमचा शेवटचा संकल्प हा अतिशय योग्य असा होईल आणि जीवन जे आहे हे योग्य दिशेने जाईल, जीवन सार्थक होईल. हे करण्याचं कारण असे की जीवन हे अतिशय अल्प आहे आणि अनित्य आहे. त्यामुळे मनुष्य हे विविध गोष्टीचा जो विचार करतो केव्हा शरीराचा अंत हे त्याला माहिती नाही आणि त्या चिंतनातच जर प्राणत्याग झाला तर त्याला कुठे जावं लागेल हेही त्याला माहिती नाही. म्हणून अखंडपणे भगवंताचं चिंतन करा, दुसरा कुठलाही संकल्प करू नका. त्यामुळे तुम्हाला उत्तम अशी गती मिळेल. अन्यथा पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये विवशतेने भ्रमण करावं लागेल. असा हा 10वा मंत्र झाला. त्याच्यानंतर हा 11वा मंत्र जो आहे तो आता ह्या प्राणाविषयी ज्ञान पूर्ण हे जे तुम्हाला दिलेलं आहे आता हे ज्ञान ते ज्ञान तुम्ही ग्रहण केलं आणि ते तुम्ही साठवून ठेवलं आणि त्याच्यानुसार तुमचं आचरण आणि साधना ठेवली तर तुम्हाला कोणत्या प्रकारचं फळ प्राप्त होतं ह्या संदर्भात हा 11वा श्लोक सांगितला आहे की प्राणाविषयी ज्ञानप्राप्तीमुळे सांसारिक व पारलौकिक फळ कसं प्राप्त होतं हे सांगताना या मंत्रात म्हटलेलं आहे की या एवं विद्वान प्राणम वेद न हास्य प्रजा ह्यते अमृतो भवतु तदेश श्लोकः. अन्वय यह विद्वान एवं प्राणम वेद अस्य प्रजा न ह्यते अमृताः भवति तत् एषः श्लोकः. अर्थ असा आहे की जो कोणी विद्वान अशा प्रकारे प्राणाच्या रहस्यात जाणत असतो त्याची संतान परंपरा कधीही नष्ट होत नाही, तो अमर होऊन जात असतो. आणि ह्या विषयाचे हे विवेचन हे पुढील शेवटच्या श्लोकात केलेले आहे. तेव्हा जो कोणी विद्वान अशा प्रकारे ह्या प्राणाच्या रहस्यात समजून घेत असतो, प्राणाच्या महत्त्वात समजून घेऊन सर्व प्रकाराने त्याला सुरक्षित ठेवत असतो, त्याची कधीही अवहेलना करत नाही, अशा विद्वानाची ही संतान परंपरा पुढचे जे त्याचे वंशज आहेत ते कधीही नष्ट होणार नाही. कारण की त्याचे वीर्य हे अमोघ आणि अद्भुत असे शक्ती संपन्न होऊन जात असते.
तसेच जर त्याच्या आध्यात्मिक रहस्यात समजून घेऊन आपल्या जीवनाचे सार्थक करून घेत असतो, असा एक क्षण देखील भगवंताच्या चिंतनानेच युक्त करून अमर होऊन जात असतो. अर्थात जन्ममृत्यू रूप संसारापासून तो मुक्त होऊन जात असतो. अशा ह्या विषयावर निम्नलिखित ऋचा ही दिलेली आहे. आणि शेवटचा श्लोक जो आहे तो सांगतो की उत्पत्ती मायती स्थानम विभुत्वम चैव पंचधा अध्यात्मम चैव प्राणस्य विज्ञायाम अमृतम श्नुते विज्ञायामृतम अश्नुत इति प्राणस्य उत्पत्तिम आयतिम स्थानम विभुत्वम एव भी च बाह्यम एव अध्यात्मम पंचधा च विज्ञाय अमृतम अश्नुते इति. याचा अर्थ आता हा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं की प्राणाची उत्पत्ती, त्याचं आगमस्थान, त्याची व्यापकता आणि त्याचं बाह्य व आध्यात्मिक या 5 भेदांची यथायोग्य जाणीव व त्याचं ज्ञान जाणून मनुष्याला अमृताचा अनुभव मिळत असतो. आणि हे जाणून अमृताचा तो अनुभव करत असतो, अमृताचा अनुभव करत असतो. म्हणजे अमृत तत्व त्याला प्राप्त होतं. तेव्हा आशय असा आहे की या उपयुक्त सर्व विवेचनावरून आपल्याला असं लक्षात येतं की जो मनुष्य प्राणाच्या उत्पत्तीस अर्थात ह्या प्राण ज्याच्यापासून निर्माण झाला म्हणजे तोच परमात्मा, ह्या परमात्म्याच्या रहस्यात जो जाणतो आणि शरीरामध्ये त्या प्राणाची प्रवेश करण्याची कशी प्रक्रिया आहे आणि त्याची व्यापकतेचं ज्ञान हा जो मनुष्य ठेवतो, तसेच जो प्राणाच्या स्थितीस अर्थात बाहेर व मध्ये राहत असतो त्या रहस्यास व त्या बाहेरील व मधील म्हणजे आधिभौतिक व आध्यात्मिक अशा 5ही भेदास आणि त्या रहस्यास जो यथायोग्यपणे जो समजून घेत असतो तो मनुष्य हा अमृत स्वरूप परमानंदमय परब्रह्म परमात्म्यास प्राप्त करून घेत असतो. आणि तसेच त्या आनंदमयाच्या संयोग सुखाचे तो निरंतर अनुभव घेत असतो, असा याचा आशय आहे. आणि ह्याच्या सहित हा 3रा प्रश्न इथे संपलेला आहे. पुढच्या रविवारी आपण 4था खंड 4था प्रश्न आपण प्रारंभ करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही फार मोठी संस्था आहे बरं का. प्राणाची म्हणजे एक मोठी फॅक्टरी आहे असं म्हणते मी. हा बरोबर आहे. मोठी संस्था आहे. मोठी संस्था आहे. संघटना असल्यासारखी आहे. मोठी संघटना. आणि ही सगळी परमेश्वराने निर्माण केलेली आहे ही. हो अगदी बरोबर. परमेश्वरानेच आपले प्रतिनिधी पाठवले ते. पंचप्राण म्हणजे त्याच्यापासूनच निर्माण झालेले आहेत आणि त्याचेच प्रतिनिधी आहेत. म्हणून ते यथायोग्य अतिशय शिस्तीने असे कार्यरत आहेत. आणि किती प्रकारचे प्राणी सुद्धा किती प्रकारचे उत्पन्न केले त्याने. त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मनुष्य हा बुद्धीने मनाने हे आहे श्रेष्ठ आहे. म्हणजे परमेश्वराकडे जाण्यासाठी मनुष्य योग्य अशी त्याची स्थिती निर्माण केली त्यांनी. हे फार महत्त्वाचं. आजचं प्रवचन फार छान आहे. म्हणजे आपलं चिंतन जे होतं ना तेच चिंतन आज मला ऐकायला मिळालं. बरोबर बरोबर. विषय छान छान झालं. बरं ऐकलं का पूर्ण विनय? हा छान. चला चला ओके ओके. आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी घ्या पुढे बोला. हळबे साहेब बोला. आधुनिक वैद्यशास्त्रांमध्ये सुद्धा ते कळलं नाहीये. या पिप्पलाद ऋषींनी सगळं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. अगदी 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 बरोबर सांगितलं तुम्ही. आधुनिक वैद्यकीय शास्त्राला प्राण म्हणजे काय हेच माहिती नाही. कळलेलंच नाहीये. त्याचं कार्य काय ते कळलंच नाहीये. हा प्राण गेला म्हणतात पण प्राण गेला म्हणजे नेमकं कोण गेलं आणि कसं गेलं हे त्यांना माहिती नाही. शरीरात प्राण आहे म्हणजे नेमका कुठे आहे, कसा आहे, त्याचे कार्य कसं आहे हे त्यांच्या कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये त्यांना टेस्ट करता येत नाही, मोजता येत नाही. हो आणि सांगता पण येत नाही. सांगता येत नाही. त्याची व्याख्याही सांगता येत नाही. अशी गोष्ट आहे. म्हणून आधुनिक पण त्यांना ठेवता येत. म्हणून आधुनिक पण ठेवता येत नाही. अगदी खरंय अगदी खरंय. त्यामुळे आधुनिक वैद्यकीय शास्त्राला याचं अध्ययन करणं आवश्यक आहे. कारण जे काही चाललेलं कार्य आहे शरीरामध्ये
ते सर्व ह्या प्राणाच्या प्राणतत्वामुळेच चाललेलं आहे. आणि म्हणून त्या शरीरामध्ये जो प्राण कार्य करत असतो की नाही, त्याचं पहिल्यांदा त्याला कसं वाढवता येईल, त्याचं संरक्षण कसं करता येईल हे कळणं आवश्यक आहे. माणसं काय करतात, अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे ते बाह्य अवयवाला संरक्षण देतात, पण प्राणाला संरक्षण कसं द्यावं माहिती नाही. नाही माहिती त्यांना. आपले ऋषी किती विद्वान होते याच्यावरून याची कल्पना येते. अगदी खरं आहे, खरं, अगदी खरं, अगदी बरोबर. अभ्यास करण्यासाठी खरोखर. छान. चला, नमस्कार. 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 बोला. हा, पुढचे बोला. बोला. अभय. हा, अभय कुलकर्णी बोला. अतिशय छान व्याख्यान झालं आणि प्राणाची व्याख्या मला पहिल्यांदा एवढी कळली, छान वाटली. हा, अगदी बरोबर आहे. आपले नैवेद्याचे मंत्र सुद्धा तसेच आहेत. हो, नैवेद्यामध्ये जे 5 प्राणाचा जो उल्लेख करतात ना, तर त्याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा ते अन्न खातो, नैवेद्य दाखवलेलं, त्यावेळेस ते प्रत्येक प्राणापर्यंत ते पोचतं. त्या पंचप्राणाचा संदर्भ त्या अन्नाशी लावलेला आहे. आणि ते अन्न जे आहे हे केवळ जठरातच जात नाही, तर जठरातून तो पंचप्राण जिथे जिथे शरीरात कार्यरत आहे त्या प्रत्येक प्राणाला ऊर्जा देण्याकरता म्हणून ते मंत्र म्हटलेले आहेत. हा त्याचा अर्थ आहे. प्रणाम. नमस्कार. आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी कृपा. बोला, पुढे बोला. हा, बोला स्वाती, बोला. हा, श्री स्वामी बोला. हा, तापडिया बोला. आजचं अलौकिक असं प्रबोधन झालंय. वारंवार ऐकण्यासारखं आणि साध्या माणसांनाही हे कळणं आवश्यकच आहे की परमेश्वर कसा कार्य करतोय. अगदी बरोबर. चालक मालक तूही नियंता आहे. अगदी खरं आहे. म्हणजे तो परमात्मा प्रत्यक्ष शरीरामध्ये येऊन तो प्रत्यक्ष नियंत्रण कसं करतो, तो कार्य कसं करत असतो, हे या पंचप्राणाच्या अध्ययनावरून कळतं की शरीराचं प्रत्येक इंद्रिय सुद्धा हे कार्यक्षम करण्याकरता तो प्रत्यक्ष परमेश्वर स्वतः कसं कार्य करतो हे या आजच्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण अगदी महत्वाचं प्रत्यक्ष अनुभूतीच आहे ही. प्रत्येक अनुभूतीचा अगदी अनुभूतीचा विषय हा. डोळ्याला दिसणार आणि अनुभव येणार आणि प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक जीवामध्ये तो कसा कार्य करतोय, तोच परमेश्वर कसा आहे हे एकदम खूपच छान पटलं. ते एकदम छान. चला, छान. आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी कृपा. बोला. बोला मकरंद, बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. हा, बोला. तुम्हाला बघून आनंद वाटला. महाराजांची कृपा आहे सगळी. छान. तब्येत आता माझी हळूहळू इम्प्रूव्हमेंट होते. मागच्या रविवारपेक्षा यावेळेस पुष्कळ चांगली आहे. पुढच्या रविवारी अजून 100% चांगली होणार आहे. त्यामुळे कारण ते प्राण तत्वच कार्य करत असतं आपल्या शरीरात, आपण त्याला कार्य करू द्यायचं, बाकी काही नाही. अग्निहोत्रामध्ये तुम्ही 5 वाती लावायला सांगितले. हो, बरोबर आहे. त्याचा या प्राणाशी काही रिलेव्हन्स आहे का? आहे ना. प्राण आणि अग्नी याचा संबंध आहेच आहे. आणि त्या 5 प्रकारच्या जे काही वाती आहेत, त्या 5 जे ज्योती निर्माण होतात त्या पंचप्राणालाच ह्या कार्यक्षम करण्याकरता असतात. म्हणजे जे 5 प्राण जे विविध शरीरातल्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध इंद्रियांना ते कार्यरत करतात. पंच ज्ञानेंद्रियाला हे 5 प्राण जे आहे हे कार्यरत करतात. आणि त्याचं प्रतीक म्हणून या 5 वाती मी लावायला सांगितल्या की त्याच्याने त्या पंचारती तयार होतात. आणि पंचारतीनीच ओवाळायची पद्धत असते. आणि पंचारतीनीच अग्नीचे सुद्धा म्हणजे सगळ्या संविधा त्या अग्नीनी युक्त करण्याकरता पंच ह्याच्यानीच म्हणजे वाती लावूनच आपण त्या पूर्ण करतो. तर हे सर्व त्या प्रतीकाला धरूनच आहे. म्हणून त्या प्रतीकाला धरून आपण त्याचं कार्य केलं तर ती जागृती आपल्या सर्व इंद्रियांना मिळत असते पूर्ण. छान. आणि आम्हाला थोडं तो व्यान कुठं असतो आणि काय करतो हे थोडं कळलं नाही कळलं का? हा, तर व्यानाचा विषय आपण पाहिला की व्यान जो आहे हा शरीरातल्या सगळ्या ज्या नाड्या आहेत, 72 कोटी नाड्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे
हृदयामध्ये जे रक्ताभिसरण किंवा इतर सर्व जे कार्य हृदयातून होत असतं, तर त्या हृदयातून अधः दिशेला हे 72 म्हणजे 100 नाडी पहिल्यांदा सांगितल्या आणि प्रत्येक नाडीचे 100 विभाग सांगितले आणि प्रत्येक विभागाचे पुन्हा 72,000 शाखा सांगितल्या. म्हणून या सगळ्यांचे मिळून 72 कोटी हे ज्या काही नाड्या पूर्ण शरीरात अगदी शेवटपर्यंत सगळीकडे ज्या पोहोचलेल्या असतात आणि त्याच्यामधून रक्ताभिसरण आणि त्या ठिकाणी स्पर्शेंद्रियाचं सुद्धा कार्य होतं, म्हणजे मज्जासंस्था, या मज्जासंस्थाही या कार्यरत असतात. तर हे सर्व कार्य जे आहे ते व्यान प्राणाशी आहे. व्यान नावाचा जो प्राण आहे तर त्या व्यानाशी संबंधित आहे आणि उदान जो आहे तो ऊर्ध्व दिशेला आहे, ती सुषुम्ना नाडी. तर असंच मी सांगितलंय ना. पुन्हा एकदा श्रवण करा, चिंतन करा. छान, आशीर्वाद, स्वामी कृपा आहे. नमस्कार काका. हा नमस्कार, बोला बोला. ऐकलं का? हा ऐकलं का? अर्धवट ऐकलं. हो बरं, काय हरकत नाही. छान, पूर्ण ऐका नंतर. भावे नमस्कार. पंचप्राणाची सगळी माहिती काका पूर्ण ऐकते डाउनलोड झाल्यावर. चालेल चालेल, आशीर्वाद, स्वामी कृपा. स्वामी बोला. हा कोण? हा अल्लाट बोला. माधुरी, आशीर्वाद. बोला बोला. स्वामी समर्थ. तुमची तब्येत कशी आहे? हा, तब्येत आता बऱ्यापैकी आहे, छान आहे, सुधारणा आहे, अगदी छान आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजचं जे पंचप्राणाविषयी जे व्याख्यान होतं खूपच छान होते. मी मॉडर्न मेडिसिन शिकलेली आहे आताच, आधुनिक शास्त्रात. हा, मी एमडी मेडिसिन आणि आयसीयू मध्ये मी काम करत आली आहे मागचे 20 वर्ष. बर, त्याच्यामुळे बोल. हा, तर आता जे आपला विषय झाला की सर्वसामान्याविषयी ऑक्सिजन, किंवा आता कोविडच्या काळात सुद्धा एक प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन, एवढी एकच सर्वसामान्य कल्पना आहे. पण हे पंचप्राण आणि 5 प्राणांची जी व्यवस्था आहे शरीरात आपल्या पंचमहाभूताच्या नुसार, त्याचं महत्व हे आपल्याला अध्यात्मातच कळून येतं आणि आज पुन्हा ते क्लिअर झालं. निश्चित. हा, आणि बोल. अपानवायू हा तर निषिद्ध मानला जातो, पण ध्यानाच्या क्रियेमध्ये जेव्हा बंध लावतो आपण तेव्हा तो मिसळून त्याच्यानी अजून अशुद्ध बाहेर निघते शरीरातली. हे पण हे ज्ञानेश्वरी ऐकताना ते ध्यानमध्ये म्हणजे शरीराला पवित्र करण्याचं कार्य आहे. मुख्य काय माहितीये, अपान वायूचा सगळ्यात मुख्य उद्देश काय, की निषिद्ध तत्वाचा त्याग आहे. म्हणजे अशुद्ध जोपर्यंत तुम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत ते शुद्ध होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी अशुद्धाला बाहेर काढणं हे सर्वात महत्वाचं कार्य आहे आणि ते अपान वायूंनी होत असतं. तर अपान जो आहे प्राण आहे, तो अपान प्राण म्हणजे शरीरातल्या अशुद्ध गोष्टी बाहेर काढणे. मग त्याच्यामध्ये आपले बरेचसे ऑर्गन्स आहेत. म्हणजे अगदी हार्टचा विचार केला तरी हार्टमध्ये सुद्धा रक्ताचं शुद्धीकरण होतं, म्हणजे अशुद्ध रक्ताला बाहेर काढायचं काम होतं. किडनीचा विचार केला तर किडनी सुद्धा जे अशुद्ध द्रव्य जे आहे किंवा मूत्र रूपामध्ये, तर ते फिल्टर करून ते बाहेर काढतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा जो आहे ना, तुमच्यामध्ये असलेल्या अशुद्ध गोष्टी बाहेर काढण्याचं काम करून तुम्हाला चैतन्यमय ठेवायचं काम करतो. आणि त्या अशुद्ध गोष्टीला बाहेर काढण्याचं काम अपान वायूचं आहे. तर अपान वायूची जर कमी झाली तर बद्धकोष्ठ होऊ शकतं. अपान वायूची कमी झाली तर तुमचं शरीराची इंद्रिय सुद्धा काम करण्याचे होऊ शकतात. म्हणजे हार्टमध्ये सुद्धा जे ब्लॉकेज आहे ना, हे अपान वायू काम न केल्यामुळे आहे. अगदी बरोबर. म्हणून ह्या प्रत्येक प्राणाचा अभ्यास करणे आणि त्याला स्वतंत्रपणे ट्रीटमेंटची मेथड शोधून काढणे आवश्यक आहे. तुम्ही शरीराच्या ऑर्गनला तुम्ही ट्रीटमेंट देता, पण तुम्ही त्या ऑर्गनला जी शक्ती देणारा जो प्राण आहे ना, त्याला तुम्ही ट्रीटमेंट देत नाही. तुम्ही तुमच्या मेडिकल सायन्सच्या, मी रिसर्चवर बोलतोय मी, की मेडिकल सायन्सच्या रिसर्चवर प्रत्येक प्रकारचा प्राण काय आहे ह्याला आयडेंटिफाय करा पहिल्यांदा, आणि त्याचं आयडेंटिफिकेशन करून त्याची तुम्हाला एफिशियन्सी कशी वाढवायची. ऑक्सिजन हा एक्सप्रेशन आहे प्राणाचा. ऑक्सिजन हा आपण त्याला प्राणवायू म्हणतो कारण त्याला प्राणाला प्रमोट करणार आहे. पण ऑक्सिजन म्हणजे प्राण नव्हे, लक्षात घ्या. म्हणून हे पंचप्राण जे आहे त्याचं नेमकं स्वरूप काय, तर ते आपण प्राण तत्व म्हणून आपण एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर ते तुम्हाला मी हवं तर तुम्ही मला मेसेज करा, तर मी तुम्हाला ते पुस्तक पाठवेन. तर ते प्राण तत्व जे आहे हे कशाने बनलंय,
ते 3 तत्व सांगितलेत त्यात. एक उष्मा आहे, दुसरा विद्युत आहे आणि तिसरं प्रकाश आहे. या 3 गोष्टी एकत्र आल्यानंतर हा प्राण तयार होतो. आणि हे उष्मा, विद्युत आणि प्रकाश म्हणजेच सच्चिदानंद तत्व, म्हणजेच परमात्मा. म्हणजे परमात्म्यापासून प्राण तयार होतो असं आज आपण आजच्या प्रवचनात चिंतन केलं. तर त्याचा अर्थ असा आहे की त्या सच्चिदानंद तत्वातूनच हे विद्युत म्हणजे मज्जासंस्था आहे, बरं का. विद्युत म्हणजे, आणि प्रकाश तत्व म्हणजे डोळे, नेत्रेंद्रिय, म्हणजे जो सेन्स करतो बाहेरच्या जगाचा सेन्स करून त्याचं इंटरप्रिटेशन करून आपण आपल्या मेंदूमध्ये अनालिसिस होतं, हा प्रकाश तत्व आहे. आणि तिसरी उष्मा जी आहे ती म्हणजे आपलं इंजिन, पोटामध्ये जे अन्न पडतं तर त्याच्यामध्ये ती उष्मा असल्यामुळेच त्याचं पचन होतं. असं हे पहिले त्या 3 ठिकाणी हे प्राण तत्व कार्य करतं आणि मग आपलं विभाजन करून त्यांनी 5 ठिकाणी आपलं कार्य सुरू केलेलं आहे. तर हे मेडिकल सायन्सला याची एक ब्रँच काढून त्याच्यावर रिसर्च होणं आवश्यक आहे. नक्की नक्की आपण प्रयत्न करू. नक्की करा. अगदी. हा, खूप आशीर्वाद. चला, धन्यवाद. आशीर्वाद. हा, बोला घाटोळ साहेब, बोला. घाटोळ साहेब. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. एक अशी गंमत वाटते की आपण लहानपणापासून कितीतरी चित्र पाहतो, कितीतरी गोष्टी आपण ऐकतो, किती पुस्तकं वाचतो आणि मग ते सगळं आपल्याला आठवतं. स्मृतीमध्ये, म्हणजे ते स्मृतीमध्ये जी स्टोर होतं ते. आपण आता कम्प्युटरमध्ये आपण म्हणतो किती स्पेस आहे, ते मेमरी किती आहे, तर तशा प्रकारची ती मेमरी आपल्यामध्ये ही त्याचं कोडिंग डिकोडिंग होत असतं त्याचं सुद्धा. तर ते जे आहे ना, तर ते त्याच्यामध्ये या मज्जासंस्था सगळ्यात प्रमुख आहेत. या मज्जासंस्थेमध्ये हे कोडिंग डिकोडिंग प्रोसेस चालू आहे. म्हणजे आता एखाद्या लहानपणचा प्रसंग आपल्याला आठवला तर तो पूर्ण, म्हणजे एखादी अगदी आपल्या लहानपणची एखादी व्यक्ती खूप वर्षांनी भेटली तर आपल्या स्मृती लगेच जागृत होतात. म्हणजे त्या ठिकाणी ती डिकोडिंग प्रोसेस सुरू होते आणि त्याचं कोड फॉर्म मध्ये, सूक्ष्मात अतिसूक्ष्म फॉर्म मध्ये जो स्टोअर झालेला आहे, तर तो स्टोअर झालेला जो भाग आहे ना, तो चार्जेसच्या फॉर्म मध्ये, तो ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक चार्जेस म्हणतो की नाही, तर त्या विशिष्ट कॉन्फिगरेशन मध्ये ते कोड झालेलं आहे. आणि सगळ्यात ग्रेट गोष्ट अशी आहे की एखादी सगळी लायब्ररी असेल, फार मोठी, प्रचंड 50,000 पुस्तकं असतील, आणि त्या 50,000 पुस्तकामध्ये कितीतरी गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये आहे पूर्णपणे. आणि त्या इतक्या सूक्ष्म आहेत म्हणजे त्याला खरं सांगायचं म्हणजे वस्तुमान नाहीये, बरं का. त्याला देर इज नो मास अँड देर इज नो व्हेलॉसिटी. मास आणि व्हेलॉसिटी हे पंचमहाभूताच्या वस्तू करताय. हे पंचमहाभूतात्मक नाहीये. मुख्य म्हणजे ही जी मेमरी आहे ना, ही पंचमहाभूतात्मक नाहीये, म्हणजे मटेरियल फॉर्म मध्ये नाहीये. तर ती जी चार्ज फॉर्म मध्ये, म्हणजे ती निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जच्या कॉन्फिगरेशन आहे. देर इज सम कॉन्फिगरेशन आणि प्रत्येक स्मृतीला स्वतंत्र कॉन्फिगरेशन दिलेलं आहे आणि त्या इन्फायनाइट आहेत, म्हणजे अनंत आहेत. अनंत कॉन्फिगरेशन आहे आणि ते रिकॉल करता येतं. मुख्य म्हणजे काय, रिकॉल करणं म्हणजेच कोडिंग आणि डिकोडिंग प्रोसेस आहे. त्याला डिकोड करून तुम्हाला तुमच्या सेन्स मध्ये आणणं, ही प्रचंड रिकॉल होतं. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये रिकॉल होतं. ही फार म्हणजे, आणि हे सगळी प्राणशक्तीच आहे पूर्ण. या पंचप्राणातलाच हा एक भाग आहे त्याच्यात. असं आहे. छान आहे, उत्तम. आशीर्वाद, स्वामी कृपा. बोला डॉक्टर, बोला. डॉक्टर सोळंके. नमस्कार. हा, डॉक्टर सोळंके. नमस्कार. नमस्कार. हे कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणतो आपण सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम. तर व्यान म्हणजे नर्वस सिस्टीम आणि समानचं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. हा, म्हणजे दोन्ही आहेत ते. व्यान जो आहे ना, तो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जे तुम्ही सांगता ती प्रामुख्याने आहे, पण त्याच्याबरोबर ती नर्वस सिस्टीम पण त्याच्यावर आहे. कारण जोपर्यंत ती सेन्स होत नाही, कारण सेन्सिंगचं काम जे आहे ना, सेन्सर जे आहे हे त्या नर्वस सिस्टीम मध्ये आहे आणि क्रिया जी आहे ही व्हॅस्क्युलर सिस्टीम मधून क्रिया चालू आहे. पण नुसती क्रिया असून चालत नाही, तर क्रियेच्या बरोबर त्याचा सेन्स होणं, म्हणजे प्रकाश तत्व आपण जे म्हणतो. तर जे आपण आता या पुस्तकात आपण जे लिहिलंय की प्रकाश, उष्मा आणि विद्युत, तर विद्युत जी आहे ही सेन्स होणं आहे. त्याच्यातली सेन्स होणं विद्युत फॉर्म मध्ये येतो. मी आता जे डॉक्टर घाटोळशी बोलत होतो ना, तर त्यामध्ये मी असं म्हटलं की
तो कोडिंग आणि डिकोडिंग फॉर्म आहे. तर कोड फॉर्म जो आहे ना तो मटेरियल फॉर्म नाही आहे. तो कोड जो फॉर्म आहे, आता तुम्ही तुमचं म्हणजे नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा जे काही ऍक्शन होत असते मेंदू पासून इतर कुठल्याही ऑर्गन पर्यंत, ती जी ऍक्शन आहे ना इट इज कोडिंग डिकोडिंग. त्याला ऍक्च्युअली तुम्हाला काही ट्रान्सफर तिथून होतं किंवा काही फ्लुइड ट्रान्सफर होतं असं नाहीये. तर इट इज ऍक्च्युअली ए म्हणजे तो सेन्स जो असतो ना तो चार्ज फॉर्म मध्ये आहे, तो कॉन्फिगरेशन फॉर्म मध्ये आहे. आणि तो कॉन्फिगरेशन फक्त तो काय होतो माहिती का, डिस्क्लोज होणे आणि क्लोज होणे एवढीच प्रक्रिया आहे. म्हणजे जेव्हा क्लोज होतो तेव्हा तो कोड फॉर्म मध्ये आहे आणि डिस्क्लोज होतो तेव्हा डिकोडिंग होतं. तर डिकोडिंग होतं म्हणजे ह्याच्या सेन्सच्या एरियामध्ये येतो तो. जेव्हा त्याला सेन्सिंग व्हायला सुरू होतं ना इट इज ए डिकोडिंग फॉर्म. म्हणून तुम्ही आता जे 2 गोष्टी सांगितल्या ना की ह्या नाडी 72 कोटी नाड्या बाहेर जातात, तर त्या नाड्या म्हणजे काय नेमकं, तर ती म्हणजे व्हॉस्क्युलर सिस्टीम तर आहेच आहे, पण अलॉंग विथ दॅट ही तुमची नर्वस सिस्टीम सुद्धा त्या ठिकाणी आहे. अच्छा, दोघं मिळून ह्या दोघांचं मिळून आहे. लक्षात घ्या, एकाला जरी वजा केलं ना तर ते कार्य पूर्ण होणार नाही. अच्छा. म्हणून आता आपण जे प्राणतत्व ग्रंथ जो लिहिला त्याला आता परत एकदा सेकंड एडिशन काढायची आपल्याला. हे सगळे उपनिषद होऊ द्या आणि पुन्हा एकदा हे पंचप्राण काय आहेत, आणखीन कुठे कुठे काय काय सांगितलंय, या सगळ्याचं परत एकदा एडिट करायचं, सगळं एकत्र करायचं आणि पुन्हा एकदा तो ग्रंथ लिहून काढायचा. हे सच्चिदानंद तत्व म्हणजेच प्राण आहे आणि प्राण म्हणजेच उष्मा, प्रकाश आणि विद्युत असं आपण सांगितलंय. तर त्याला आणखीन ह्या पंचप्राणाच्या विस्तार जे कार्यरत आहेत सगळे, त्या विस्ताराचा अभ्यास करून आपल्याला पुन्हा एकदा नवीन एडिशन काढायची आहे. आलं लक्षात. आणि याच्यात चक्र जे ते प्राणमय कोशात की आनंदमय कोशापासून सगळ्या कोशांमध्ये व्याप्त चक्र 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 जो आहे ना तो ते लोकेशन्स आहेत. ते जे आहेत ना तुमच्या म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे की नाही, ते या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये लोकेशन्स दिलेले आहेत फक्त. दे आर ओनली लोकेशन्स. आणि त्या लोकेशन्स मध्ये विशिष्ट पद्धतीने त्याचे ऍक्शन्स आहेत किंवा त्याचे फंक्शन्स आहेत. त्या प्रत्येक चक्राला काही विशिष्ट फंक्शन आहेत पूर्ण, म्हणजे त्या त्या एरियामधलं ते गव्हर्न करतात, पूर्ण नियंत्रण आणि त्याचं सगळं कार्य त्या ठिकाणी चालू असतं. तर ह्या चक्रांना सुद्धा जे काही आहे तर तिथे सुद्धा आपण आता बोलले तोच पॉइंट आहे की त्या ठिकाणी सुद्धा ही नर्वस सिस्टीम काम करते. तिथे नर्वस सिस्टीमला सेन्स आहे. तुम्हाला चक्रामध्ये चक्र जागृत झाला की तुम्हाला सेन्स मिळतो. हा जो सेन्स मिळण्याचं जे काम आहे ना तर ती नर्वस सिस्टीमच कार्य करत असते ती, असं आहे. म्हणून त्या षटचक्राचा अध्ययन करणे, प्राणशक्तीचा अध्ययन करणे हे परस्पराला रिलेटेड आहे पूर्ण. प्राण जेव्हा विविध चक्रातून जातं ना त्यावेळेस त्याचे फंक्शन्स जे आहेत त्या त्या चक्राच्या अनुसार होत असतात. आणि जो ऊर्ध्व दिशेला जातो, आता त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं की इडा आणि पिंगला या 2 नाड्या आहेत, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. आणि मधली जी नाडी आहे मध्यभागातून जाणारी तर ती ही सुषुम्ना नाडी आहे. आणि ही सुषुम्ना नाडी म्हणजेच हा जो उदान प्राण आहे. आता मी उदान प्राणावर जे बोललो तर तो उदान म्हणजे ऊर्ध्व दिशेला जाणारा असा त्याचा अर्थ आहे. ऊर्ध्व दिशेला जाणारा आणि त्याचं नियंत्रण करणारा जे प्राण आहे तो उदान प्राण आहे. तर तो तुमच्या षटचक्र भेदनामध्ये, चक्राचा आणि या प्राणाचा संबंध इथे येतो की प्रत्येक चक्राचं भेदन करत तो सहस्रार चक्रापर्यंत जातो. पण तो जाण्याचा मार्ग जो आहे तो सुषुम्ना नाडीचाच आहे. तो त्या जाण्याच्या मार्गामध्ये तुम्हाला दुसऱ्या नाड्यामध्ये गेल तर स्टकअप व्हाल, म्हणजे जाणं येणं सुरू होईल. तिथे एरझार आहेत, वर गेलं की खाली येतो, खाली गेलं की वर जातो. पण तो सुषुम्ना नाडीत गेला तर तो ऊर्ध्व दिशेने सहस्रार चक्रापर्यंत पोहोचतो. आणि तोच पुढे जेव्हा प्राणाचा त्याग करायचा आहे तेव्हा तो उदान प्राण जो आहे तो शरीरातून बाहेर सर्व मन, बुद्धी, चित्त, अहंकार, दशेंद्रियांना घेऊन तो बाहेर जातो. आणि तो जीवात्म्याला आपल्या बरोबर, तो जीवात्म्याचं वाहन आहे. ते जीवात्म्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाण्याकरता तो उदान प्राण जो आहे तो महत्वाचा आहे. आलं लक्षात. चालेल, चिंतन करा, मोठा विषय आहे. आशीर्वाद, स्वामी कृपा.
स्वामी बोला. हा दादा नमस्कार. हा आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे. बोला बोला. हा हे कळालंय की पूर्ण ही सृष्टी आहे जी प्राण तत्वावरच चालते. हो हो अगदी बरोबर आहे. वनस्पती शास्त्र असेल की प्राणीशास्त्र किंवा आपण हो लहानपणापासून प्राणाच्याच आपल्याला हे करायला पाहिजे. बरोबर आहे. अगदी बरोबर. पूर्ण म्हणजे ब्रह्मांडात सुद्धा, ब्रह्मांडात सर्व जीवसृष्टी जी आहे तर त्या जीवसृष्टीचा आधारभूत तत्वच प्राण आहे. कारण कोणताही जीवात्मा जो आहे ना हा प्राणाशिवाय त्याचं जीवन चालू शकत नाही. तर प्राण म्हणजे परमेश्वर आहे आणि तो जीवात्मा जो आहे त्याला जीवन जगायचं आहे तर त्याचं आधारभूत तत्व जो आहे तो परमेश्वर म्हणजेच प्राणाच्या रूपात आहे. आणि तो प्राण जो आहे हा पंचप्राणामध्ये संबंध ब्रह्मांडात कार्यरत आहे. आणि दादा प्रश्न असा आहे की आपण मेडिटेशन करतो हो तेव्हा सुषुम्ना नाडीद्वारे आपण चक्रामध्ये जाऊन आणि थोडस रिलॅक्सेशन वाटतं. हो तर ते जास्त बरं आहे की प्रत्येक प्राणावर आपल्याला जास्त मनन चिंतन करून त्याच्यावर कसं कंट्रोल करायचं हे जास्त महत्वाचं आहे. नाही एक वस्तुतः सांगायचं म्हणजे कंट्रोल करणे हा जो काही विषय आहे ना हा विषय जीवात्म्याच्या पलीकडे आहे. हे लक्षात घ्या. अहंकाराने नियंत्रण होऊ शकत नाही आणि जीव भाव किंवा जीवात्मा म्हणजेच अहंकार आहे. जो आपण म्हणतो ना मी केलं किंवा मला करायचंय असा जो काही विषय आहे ना तर तो विषय जो आहे तो मी करू शकत नाही. तर तो करणारा परमात्मा आहे. मला काय करायचंय तर मला परमात्म्याला उपलब्ध व्हायचंय. माझा अहंकार आणि माझे सगळे जे काही विकार आहेत ते आपल्याला म्हणजे दूर ठेवून आपण सर्व अर्थाने परमेश्वराला शरण जाणे. तर शरण गेल्यानंतर जे होतं ना जी क्रिया होते तर ती क्रिया ही नियंत्रणाची क्रिया आहे. तुम्ही आता जे मला म्हटलं ना की बा नियंत्रण करणे श्रेष्ठ किंवा आहे का आपल्याला त्यात आनंद घ्यायचा आहे रिलॅक्सेशन व्हायचंय ते महत्वाचं आहे. तर तुम्ही जेव्हा सरेंडर होता तेव्हा रिलॅक्स होता तुम्ही तेव्हाच होते हा आणि जेव्हा रिलॅक्स होता तेव्हाच नियंत्रण होतं. पुढचं आहे का हा समजलं ना. तुम्ही जर रिलॅक्स झाले नाही ना तर नियंत्रण होणारच नाही. करेक्ट समजलं ना. म्हणून नेहमी तुम्ही परमेश्वराच्या स्वाधीन व्हा. त्याला सर्व इंद्रिये मना बुद्धी तुझ्याकडे मी देऊन टाकतो. तुझ्या हातात नियंत्रण देतो. तुला काय करायचं ते कर. अशी भूमिका ठेवून जर तुम्ही दिलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की आता बरोबर नियंत्रण चालू आहे. नाहीतरी आपण नियंत्रण करतच नाही. आपण जेवण आपण घेऊ शकतो तोंडात घास घेऊ शकतो पण तोंडातून जेव्हा पोटात जातो आणि पुढची जी प्रक्रिया होती ती आपण करतो का नाहीच करत. मग ती सुद्धा आपण परमेश्वरालाच दिल्यासारखी आहे ना. आपण परमेश्वराला स्वाधीन केली की आता मी अन्न तर खाल्लं पण आता पचन करायचं काम तुझं आहे. कळालं ना. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय आहे की जी ऑटो सिस्टीम आहे ही ऑटो सिस्टीम जी स्वयंभू संस्था किंवा स्वयंभू कार्य हे परमात्म्याचंच असतं. आपल्याला स्वयंभू कार्याला स्वयंभू संस्थेला व्यवस्थेला हे आपल्याला उपलब्ध व्हायचं असतं. सरेंडर व्हायचं असतं. हा त्यातला मुख्य गाभा आहे. पण व्यवहारात काय होतं व्यवहारात बोला 8 दिवस चांगलं चालतंय आणि काही झालं की मग ते सरेंडर होतोय म्हणून ते विसरून जातो. नाही विसरणे किंवा लक्षात ठेवणे हा विषय नाहीये. व्यवहारात कार्य करत असताना सहज अवस्था येऊ द्या. ओके म्हणजे त्या ठिकाणी एकदम रिलॅक्स आणि परमेश्वराचा भरोसा ठेवून करत राहणे काय. आणि पण करत राहत असताना आपण काहीतरी फार मोठं श्रेष्ठ केलेलं आहे कर्तृत्व भाव ठेवू नका. त्याच्यामध्ये मी केलाय हा भाव सोडून जर तुम्ही काम केलं ना तर कामही पुष्कळ होईल आणि आनंदही पुष्कळ मिळेल. आपलं कामही भरपूर झालं पाहिजे आणि आनंदही मिळाला पाहिजे. आलं लक्षात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद. बोला बोला पुढचे बोला. काका नमस्कार. हा नमस्कार. देशपांडे कसे आहात तुम्ही सगळे. आशीर्वाद आहे. छान स्वामींची कृपा आहे. आपली कृपा. छान आशीर्वाद स्वामींचा.
ऐकलं का प्रवचनाचं? हो ऐकलं. अच्छा अगदी वाटलं. स्वामी कृपा, मला भेटल्याचा आनंद होतो. स्वामींची कृपा आहे सगळी. ठीक आहे, बोला पुढे बोला. प्रश्न असा पडतो, हा बाय बोला. प्राण आणि जीवात्मा एकच का वेगळे वेगळे? वेगळे आहेत, दोन्ही वेगळे आहेत. वेगळे आहेत. प्राण म्हणजे परमात्मा आहे, प्राण म्हणजे परमेश्वर आहे. आणि जीवात्मा जो आहे ना, तो जीवात्मा म्हणजे देह धारण करणारी एंटिटी आहे. आणि ती भ्रामक एंटिटी आहे, ती धारणा आहे फक्त. प्राण जीव जो आहे ना, जीव ही एक धारणा आहे. कशाची धारणा आहे? की मी देह धारण केला किंवा मी देह आहे, मी देह आहे, अशा प्रकारची जी संकल्पना जिथे घट्ट बसली आहे त्याला जीव असं म्हटलंय. जीव म्हणजे आता मी आहे असं दोन अक्षराचं वाक्य जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आहे म्हणजे परमात्मा आहे आणि मी म्हणजे जीव आहे. तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो मी. तर तो आहे हे प्राण तत्व आहे आणि मी हे जीव तत्व आहे. पण आपण दोघांची जोड करतो ना, म्हणून तुम्ही म्हणता की जीव म्हणजेच प्राण का? तर मी आहे हा त्याचं उत्तर आहे. तर मी नावाची वस्तूच नाही ना, पण आहे हे नक्कीच. मग काय आहे? तर काय आहे ह्याचा शोध घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो जीव जो आहे ना, इट इज ओनली मिसकन्सेप्ट. नुसता कन्सेप्ट नाही आहे, इट इज ए मिसकन्सेप्ट. ही देह नावाची वस्तू ही अस्तित्वातच नाहीये, पण आपण त्याचंच संरक्षण करत बसतो. ज्याला अस्तित्व नाहीये त्याला आहे म्हणतो आपण. देह उदाहरण सांगायचं म्हणजे जन्म घेतो आणि तो वाढत जातो पुढे वृद्ध होतो, बरोबर आहे ना? आणि मग हे वृद्ध होतो तर दर क्षणाला तो परिवर्तित होतो. म्हणजे तो दर क्षणाला नसतोच, तो जो आहे तो नसल्यासारखा आहे. तो दिसतो पण नसतो. म्हणजे तो आहे असं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात तो नाहीये. तर मग कोण आहे? ज्या अर्थी आपल्याला आहे असं वाटतं त्या अर्थी कोणीतरी तर नक्कीच असणार. हा नाहीये हे कळालं, मग कोण आहे पुढचा प्रश्न राहतो. तर जे आहे ते प्राणतत्व आहे. एवढा फरक आहे जीव आणि प्राणात. लक्षात आलं का? खूप आशीर्वाद आहे, स्वामींची कृपा. नमस्कार काका. हा आशीर्वाद आहे. श्रीराम, कसे आहात? ऐकलं का प्रवचनाचं? हो, छान वाटलं काका. छान, खूप आशीर्वाद आहे. अभ्यास भरपूर करावा लागेल प्राणतत्वाचा. हा करा, पुन्हा पुन्हा चिंतन करायचा, अभ्यास करायचा विषय. हा चाल आशीर्वाद. हा बोल गणेश, बोल. ओंकार. काका नमस्कार. हा आशीर्वाद आहे, बोला. मंजिरी बोलते. हा मंजिरी बोल. हा बोल. तुम्ही आता मला जीवात्मा आणि प्राण, हे जीवात्मा प्राणाचा अंशच आहे ना? नाही, अंश आहे बघा. अंश आहे ही कल्पना आहे तुमची. अच्छा, ही मुळातूनच कल्पना आहे. अंश जो आहे ना, तर अंशाला पकडल्यामुळे अंश आहे. म्हणजे आता जसं ममई वंश म्हणजे भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात म्हटले की हे सर्व जीवसृष्टी जी आहेत माझेच अंश आहेत. बरोबर म्हटलंय की नाही? भगवंतांनी सांगितलं की हे सर्व जीव जे माझेच अंश आहेत, असं म्हटल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की हे सर्व जे जीव आहेत ना, या जीवाने काय केलंय की प्रकृतीच्या एका अंशाला पकडलंय, प्रकृतीच्या अंशाला पकडलंय म्हणून ते झाले जीव. अन्यथा तो परमात्माच आहे, पण त्यांनी त्या देहाला किंवा त्या अंशात्मक प्रकृतीला पकडलंय म्हणून भगवंत म्हणतो तो माझा अंश आहे. अंशाला पकडल्यामुळे अंश म्हणतो, पण अंशाला अस्तित्वच नाही आहे. अस्तित्व परमात्म्यालाच आहे. म्हणून आपण जर परमात्म्याशी एकरूप झालो, त्याची भक्ती केली तर आपल्याला सगळे अर्थ मोकळे होतील, सगळा अर्थ कळायला लागेल आपल्याला. अन्यथा आपण कल्पनेच्याच विश्वात फिरत असतो. काय? त्यामुळे ती कल्पनेची बाधा होता कामा नये. तर आणि अहंकाराचा वरा न लागो राजसा. म्हणजे नामदेव जे म्हणतात की नाही, हे कल्पनेची न बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. ते कल्पनेची बाधा त्याला लागू नये. हीच जीवात्माचा जीव भाव जो आहे ना, ही कल्पनेची बाधा आहे.
जे नाही ते आहे वाटणं म्हणजे जीव, आणि जे आहे ते समजणं म्हणजे परमात्मा. तर हे थोडंसं चिंतन करून आपल्याला मिळतं. त्याच्या आणि प्राण जे आहे ना हे चैतन्य आहे. प्राण म्हणजेच चैतन्य, चैतन्य म्हणजेच अस्तित्व. त्याला आपल्याला आपण डोळ्याने पाहतो, आपल्याला सेन्स होतं, तर तो प्राण आहे. सेन्स जो होतो ना तो कशामुळे होतो, कोणाच्या क्षमतेमुळे होतो, तर त्या प्राणाच्या क्षमते. आणि तो प्राण म्हणजेच सच्चिदानंद तत्व, तोच परमात्मा आहे. हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. आणि एकदा झाले की मनुष्य आनंदी होतो. मुख्य काय, कशा करता व्हायचं, तर पूर्ण आनंदी होण्याकरता आहे. अन्यथा माणूस द्विधा अवस्थेमध्ये असतो. बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का चूक आहे, समजलं का नाही समजलं, जाऊ दे, ज्याला समजायचं ते समजतील. आम्हाला एक माहिती आहे की आमचा परमात्मा जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचं आम्ही चिंतन करावं, बस संपला विषय, संपला आहे की नाही. चला छान, खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोल ओंकार, बोल ओंकार. एक प्रश्न विचारू का? हा विचार विचार गणेश विचार. कसा आहे तो? हो छान आहे. म्हणजे बोल बोल. आनंदी. हा बोल बोल. हा बोल. तर पंचप्राण जे म्हणतात तर त्याच्या म्हणजे त्यांचं डेफिनेशन काय आहे? म्हणजे प्राणोपान, व्यानोदान, समान हे पाच प्राण. पाच जे प्राण आहेत, डेफिनेशन काही नाही आहे, एकच एंटिटी. त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी आपल्यामधून पाच ज्या गोष्टी आहेत त्या मॅनिफेस्ट केल्या, त्या एक्सप्रेशन मध्ये आणल्या. जसं आपले पंच ज्ञानेंद्रिय आहेत की नाही, तर ते पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत ते मनामधूनच निर्माण झालेले आहेत. मन एकच आहे, पण मनाला ज्यावेळेस असं वाटलं की आपण पाहावं, त्यावेळेस ते मन जे आहे ते नेत्रेंद्रियात तयार होतं. त्याला असं वाटतं आपण श्रवण करावं, तर तेव्हा श्रोत्रेंद्रियामध्ये येतं. म्हणजे हे पाच ज्ञानेंद्रिय जे आहेत ते मनाचाच आविष्कार आहे. तशा प्रकारे प्राण जो आहे ना, तो जेव्हा त्याला एक विशिष्ट कार्य करायचं असतं त्यावेळेस तो विशिष्ट प्रकारचं आकृती धारण करतो किंवा मॅनिफेस्टेशन त्याचं होतं. त्याचं रूपांतर तसं होतं. तो स्वतःलाच पाच विभागामध्ये रूपांतरित करतो आणि त्या पाच विभागामधून तो पाच प्रकारचे कार्य करतो. म्हणजे हे प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे पाच भाग आहेत ना, हे पाचाचे विविध कार्य आहेत. आणि ते कार्य ज्यावेळेस तो करत असतो तेव्हा त्याचं नामाकरण, त्याला त्याचं त्या नामाने त्याला ओळखतात. जेव्हा तो श्वास घेतो की नाही, श्वास घेणं किंवा अन्न ग्रहण करतो किंवा डोळ्यांनी पाहतो, तेव्हा त्याला प्राण असं म्हणतात. जेव्हा तो मलमूत्र त्याग करतो तेव्हा त्याला अपान असं म्हणतात. ज्यावेळेस तो हृदयस्पंदन करून पूर्णपणे शरीरामध्ये सगळीकडे हे रक्ताभिसरण आणि सगळ्या प्रकारचं कार्य करत असतो तेव्हा त्याला व्यान असं म्हणतात. आणि ज्यावेळेस त्याला ह्या प्राणाला घेऊन पूर्ण शरीर त्याग करून त्याला दुसऱ्या देहात जायचं असतं तेव्हा त्याला उदान असं म्हणतात. आणि शरीरामध्ये सर्वत्र एक समसमान कार्य करण्याचं नियंत्रण करतो तेव्हा त्याला समान म्हणतात. असे हे त्याचे पाच मॅनिफेस्टेशन आहेत. आहे तत्व एकच. कळालं? छान, थँक्यू. नमस्कार. हो नमस्कार, आशीर्वाद, स्वामी कृपा. ठीक. काका, पंचप्राण आणि पंचमहाभूत यांचा पण संबंध आहे ना? काय काय पंचप्राण आणि पंचमहाभूत ना आहेच आहे ना संबंध. हा हे बघा, पंचमहाभूत, पंच तन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे सगळे पाच पाचच्या जोड्या आहेत सगळ्या. ह्या पाच, हे जे पाच पाच वस्तू आहेत ना, या पाच सगळ्या पाच वस्तूंना सांभाळणारा हा पंचप्राण आहे. अच्छा. त्यांचं अस्तित्व आणि त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य जे आहे ना, ते चैतन्य म्हणजेच प्राण आहे. म्हणून पंचमहाभूतामध्ये सुद्धा चैतन्य आहे. ते साधे सुधे ते जड वस्तू नाही आहेत, तर ते सुद्धा कार्यरत आहेत, क्रियाशील आहेत. काय तर ते त्यांची जी होणारी क्रिया आहे पंचमहाभूतामध्ये, ती क्रिया म्हणजेच प्राण आहे. आलं लक्षात? छान. चला, अशा स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला. हा बोला, अजून बोला. हा बोल उर्मिला, बोल. नमस्कार करते. हो, आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. हा, कालचं पण ऐकलं मी. हा, कालचं ऐकलं का? अरे वा. पूर्ण ते दासगणू महाराजांचं सगळं ऐकलं. काय सांगते? बरोबर.
बरं बरं बरं. हा बघतोय एकही अक्षर तुमचा हा अगदी म्हणजे मिस व्हावं असं वाटतं मला, आणि खूपच हीच माझ्यावर तुमची कृपा आहे. बस आहेच आहे, कृपा अखंड आहे. कृपा कृपा कृपेशिवाय काय काय ते आम्हाला बाहुलगावच्या आम्माने सांगितलंय की तुझ्यावर जबाबदारी आहे सगळ्यांची म्हणून. अगदी 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 तुमच्याशिवाय कोणीच मनात आणू शकणार नाही. हो आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. सदा निश्चित राहा, स्वामी कृपा आहे. स्वामी कृपा. हो नमस्कारासाठी फोन केला का? हो काही हरकत नाही, खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. बोला योगेश खेडेकर, बोला. नमस्कार काका. हा नमस्कार, बोला बोला. हा ऐकलं का? खूप बरं वाटलं ऐकून. खूपच छान. खूप महत्वाचा विषय आहे, चिंतन करण्यासारखा विषय आहे. आणि तुम्हाला बघूनच तुमचं दर्शन घेऊन आमचं मन तृप्त होतं. कृपा राहू देत आणि अध्यात्माच्या मार्गावरती आम्हाला ठेवा. अखंड आहे, अखंड कृपा आहे महाराजांची. अखंड कृपा राहो. नेहमी आनंदी राहा, अगदी सदैव चैतन्यमय राहा, कार्यरत राहा. कृपा, अखंड कृपा, स्वामी कृपा. अजून कोणाला बोलायचंय का? वेळ संपत आले. हा बोला बोला बोला. एक प्रश्न होता मला. हा विचारा. नामस्मरण करताना मन परत इकडे तिकडे असं जातं, तर तेव्हा मी डोळे उघडून स्वामींच्या फोटोकडे बघून थोडा वेळ डोळे उघडून ठेवून नामस्मरण करतो. बरोबर. तर डोळे उघडून कधी असं केलं स्वामींच्या फोटोकडे बघून वगैरे तर चालेल ना? चालेल, उत्तम आहे, काही हरकत नाही. म्हणजे काय की जे इकडे तिकडे जे काही इंद्रिय तुम्हाला भटकवून घेऊन जातात आणि म्हणजे जिभीने नाम घेतलं जातं, पण पुष्कळदा मनाने जे आहे मन कुठेतरी दुसरीकडे धावत असतं. म्हणजे हे त्याचं डिसकोऑर्डिनेशन, म्हणजे कोऑर्डिनेशन राहत नाही. तर कोऑर्डिनेशन राहण्याकरता आपल्याला समोर जे आहे ना ते महाराजांचा फोटो किंवा प्रतिमा त्याच्यावर पाहून आपण ते करणं हे उत्तम आहे. काहीच म्हणजे डोळे उघडे असतील तरी काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही. डोळे उघडे ठेवून सुद्धा तुम्ही महाराजांच्या प्रतिमेकडे पाहून जर नामस्मरण केलं तर उत्तम आहे. आणि आपण एक पुस्तक छापलंय ह्याच्यावर, 4 वाणीत नामसिद्धी म्हणून, बरं का? तर तुमचं मला एक मेसेज करा तुम्ही, मी तुम्हाला पुस्तक पाठवतो. त्याच्यामध्ये प्रत्येक वाणीमध्ये नाम कसं सिद्ध करायचंय, म्हणजे आपली वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा अशा 4 वाणी आहेत. आणि या 4 वाणीचा संबंध हा आपल्या स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह या तिन्हीशी आहे. त्यामुळे तुम्ही जर 4 वाणीत नाम सिद्ध केलं तर तुमचं हे नाम जे आहे ते मनामध्ये सिद्ध होईल, बुद्धीत सिद्ध होईल, चित्तात सिद्ध होईल, जीवात्म्यामध्ये सिद्ध होईल, सर्वत्र सिद्ध होईल. मग त्याला काही स्कोप राहणार नाही इकडे तिकडे पळायला. तर असा जो विषय आपण घेतलेला आहे, म्हणून 4 वाणीत नाम सिद्धी हा विषय तुम्ही पुस्तक मी तुम्हाला पाठवतो, त्याचं अध्ययन करा. तुमचे सगळे प्रश्न याच्यात आपोआप सुटतील पूर्ण. चालेल चालेल चालेल. चला, खूप आशीर्वाद आहे. स्वामी स्वामी कृपा. चला, अजून कोणी राहिलंय का? हा नमस्कार काका. नमस्कार. हा नमस्कार, बोला बोला. हा संजय गणोरकर बोलतो काका, पुण्यावरून. हा बोल. हा नाही, तब्येत चांगली आहे आज आणि चांगलं वाटून राहिलं आज. हो आहे, महाराजांची कृपा आहे. हळूहळू सगळं पूर्ववत होत आहे सगळं. चला, आजचं प्रवचन ऐकलं का? हो ऐकलं. खूप छान काका, खूप छान. आनंद आहे. स्वामी कृपा. स्वामी. चला ठीक आहे, पुढच्या रविवारी भेटूया आपण. आणि 4था खंड आपण सुरू करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.